हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर.डी. फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहेत जे फार्मसी ऑफिसरचं जिल्हा परिषद भरती झाली होती मित्रांनो, त्याचे खूप सारे रिझल्ट ऑलरेडी आलेले आहेत। सॅटरडे पासून मित्रांनो रिझल्ट यायला सुरुवात झालेली आहे। आणि मित्रांनो, आतापर्यंत म्हणजेच 11 मार्च 2024 संध्याकाळी 9 वाजेपर्यंत कोणत्या कोणत्या जिल्हा परिषदचे फार्मसी ऑफिसरचे रिझल्ट आलेले आहेत व कोणत्या कोणत्या जिल्हा परिषदचे रिझल्ट बाकी आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कशन करणार आहेत। इथे बघा, कोणते जेडपीचे निकाल जाहीर झाले आहेत व कोणते बाकी आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे। तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा बघू की कोणत्या कोणत्या जेडपीचे रिझल्ट आलेले आहेत। आणि मित्रांनो, तुम्हाला ज्या ज्या जेडपीचे रिझल्ट आलेले आहेत मी सांगणार आहे, त्याच्यापैकी जर तुमची जेडपी असेल, जिल्हा परिषद असेल, तर तुम्हाला त्याची पीडीएफ जी असणार आहे रिझल्टची, ती माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ऑलरेडी मी तिथे दिलेली आहे आणि ते तिथून तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, आपण आधी जे रिझल्ट आलेले आहेत ते बघू। आणि मित्रांनो, जे राहिलेले झेडपीचे रिझल्ट आहेत ते कधी येणार आहेत ते पण इन्फॉर्मेशन इथे भेटणार आहे। तर इथे बघा, जिल्हा परिषद धुळेचा रिझल्ट ऑलरेडी आलेला आहे मित्रांनो। इथे मी टॉपरचे मार्क पण इथे दिलेले आहेत, त्याच्यानुसार तुम्हाला आयडिया येईल की मित्रांनो रँक किती जात आहे, एव्हरेज रँक कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जात आहे ती पण आयडिया तुम्हाला येणार आहे। त्याच्यानंतर वर्धा जिल्हा परिषदचा रिझल्ट आलेला आहे मित्रांनो। त्याच्यानंतर जिल्हा परिषद अकोल्याचा रिझल्ट आलेला आहे। नंतर मित्रांनो, जिल्हा परिषद वाशिमचा रिझल्ट आलेला आहे। नंतर मित्रांनो, जिल्हा परिषद धाराशिवचा रिझल्ट आलेला आहे मित्रांनो। जिल्हा परिषद हिंगोलीचा रिझल्ट आलेला आहे, इथे रँक थोडी कमी आहे, 154 आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, गडचिरोली जिल्हा परिषदचा रिझल्ट आलेला आहे, इथे रँक जास्त 180 आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदचा रिझल्ट आलेला आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, जिल्हा परिषद कोल्हापूर याचा रिझल्ट सर्वात आधी आलं होतं मित्रांनो। त्याच्यानंतर जिल्हा परिषद सांगली सर्वात जास्त रँक असलेली जिल्हा परिषद आहे ही, म्हणजे टॉपर 182 ला आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, लातूर जिल्हा परिषदचा रिझल्ट आलेला आहे। त्याच्यानंतर जिल्हा परिषद नांदेडचा रिझल्ट ऑलरेडी आलेला आहे। जिल्हा परिषद यवतमाळचा रिझल्ट आलेला आहे। आणि मित्रांनो, आता महत्वाचं, आज सकाळपासून मित्रांनो ज्या ज्या जेडपीचा रिझल्ट आलेला आहे आता आपण ते बघणार आहेत। तर मित्रांनो, आज सकाळी 11 मार्च सकाळी 9 वाजता जिल्हा परिषद नागपूरचा रिझल्ट आलेला आहे आणि तिथे जे टॉपर आहे मित्रांनो 156 मार्कवर सॉरी टॉपर असणार आहे। तर मित्रांनो, ही जी इन्फॉर्मेशन आहे आणि ज्या ज्या स्टुडंटचे रिझल्ट आलेले आहेत त्यांना मित्रांनो डॉक्युमेंटेशन साठी कोणते कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड असणार आहेत ते डॉक्युमेंट रेडी करणं खूप गरजेचं आहे, कारण ही जे प्रोसेस होणार आहे मित्रांनो डॉक्युमेंटेशनची खूप लवकर होणार आहे। यासाठी तुम्ही चेक करा, मी ऑलरेडी एक व्हिडिओ पण बनवला आहे डॉक्युमेंटेशनवर। तर ते तुमची जे ऑफिशियल नोटिफिकेशन असणार आहे, ज्या झेडपी मध्ये तुम्ही फॉर्म भरलाय तिथल्या नोटिफिकेशन मुद्दा क्रमांक 19 मध्ये दिलेला असेल की कोणते कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड असणार आहे, ते कॅटेगरी वाईज असतील, ते तुम्हाला इथे बघायचंय। त्यानंतर मित्रांनो, आज सकाळी जे रिझल्ट आला होता त्याच्यामध्ये जिल्हा परिषद सिंधुदुर्ग याचा रिझल्ट आलेला आहे आणि इथे 158चा टॉपर आहे मित्रांनो। त्याच्यानंतर आज जे रिझल्ट आला, दुपारी आलेला हा रिझल्ट आहे, ते आहे जिल्हा परिषद जालना, ते आहे 178 मार्क तर टॉपर तिथे। त्याच्यानंतर जिल्हा परिषद भंडाऱ्याचा रिझल्ट आलेला आहे। तर मित्रांनो, इथे बघू शकता रँक खूप कमी गेलेली 136। पण इथे मित्रांनो तुम्हाला दुसरी एक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे, इथे जे फार्मसीच्या वॅकन्सी होत्या फक्त 4 होत्या आणि मित्रांनो इथे ऍप्लिकेशन फॉर्म खूप कमी असल्यामुळे इथली रँक कमी गेलेली आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, आता थोड्या वेळा आधी जे रिझल्ट आलेले आहे ते आहे जिल्हा परिषद अहमदनगर। तर मित्रांनो, इथे टॉपर कितीचा आहे, 170 मार्कचा टॉपर आहे। तर मित्रांनो, ह्या 18 जिल्हा परिषदचा रिझल्ट आतापर्यंत आलेला आहे। तुमचं जर तुम्ही फार्मसी ऑफिसरची एक्झाम ह्या 18 जिल्हा परिषद पैकी दिलेला असेल तर तुमचं रिझल्ट ऑलरेडी आलेलं आहे आणि ह्याची पीडीएफ मित्रांनो तुम्हाला आर.डी. फार्मा टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे। आणि मित्रांनो, आता असा क्वेश्चन आहे की
कोणत्या कोणत्या झेडपीचा रिझल्ट राहिला आहे। तर मित्रांनो हे 18 झेडपी सोडून ज्या काही झेडपी आहेत तर त्यांचं रिझल्ट अजून लागलेला नाही। त्याच्यामध्ये पुणेची झेडपी असेल, रत्नागिरीमध्ये खूप जास्त वॅकन्सी होत्या, रत्नागिरी झेडपीचा आणखीन आलेला नाहीये, पालघरचा आलेला नाहीये, बीडचा आलेला नाहीये, नंतर मित्रांनो खूप साऱ्या झेडपीचा रिझल्ट आणखी आलेला नाहीये। तर मित्रांनो आता क्वेश्चन असा आहे की सर रिझल्ट कधी येईल? तर मित्रांनो रिझल्ट कधी पण येऊ शकतो, आता थोड्या वेळात पण येऊ शकतो, आता मी ही व्हिडिओ बनवत आहे तोपर्यंत पण येऊ शकतो। आणि मित्रांनो उद्या आज जरी नाही आला तर उद्या तुमचं रिझल्ट 100% येणार आहे। 18 झेडपीचे रिझल्ट आलेले आहेत आणि मित्रांनो थोड्या थोड्या वेळात रिझल्ट येत आहेत, मी कंटिन्युअस साईट चेक करत आहे आणि रिझल्ट लागला लगेच तुम्हाला मित्रांनो अपडेट भेटणार आहे। त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवेल किंवा टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला त्याची PDF लगेच देणार आहे। आणि मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल RD फार्मा YouTube चॅनलवर सर्वात आधी झेडपीच्या रिझल्टची माहिती असेल किंवा अदर कुठली वॅकन्सी असेल त्याची पण माहिती मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी भेटते। तर मित्रांनो नवीन एक वॅकन्सी आली आहे महानगरपालिकेच्या, त्याच्यामध्ये 23 फार्मासिस्टच्या वॅकन्सी आहेत, ती वॅकन्सी आहे अमरावती महानगरपालिकेत, तो पण व्हिडिओ ऑलरेडी मी बनवलेला आहे। तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील म्हणजे डाऊट असतील त्या कमेंट मध्ये तुम्ही मला सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत मित्रांनो नक्की शेअर करा। आणि मित्रांनो कमेंट तुम्ही करत असाल की तुमचा खरंच प्रॉब्लेम असेल तर ते व्यवस्थित सांगा, त्यावर मी आन्सर करेल। थँक्यू।